भारतीय जनता पक्षामधील वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवून टाकू असं म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलेलं आहे। यावेळी बोलताना त्यांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर महापालिका निवडणुकीमध्ये भाजप कार्यकर्त्यांची परवड झाल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्यानं कार्यकर्त्यांनी शिस्त पाळल्याचं नाईक म्हणाले। नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये नाईक विरुद्ध शिंदे सामना चांगलाच रंगलेला होता। यावेळी गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर परखड टीका केलेली होती। आता पुन्हा एकदा नाईकांनी शिंदेंना डिवचल्यानं शिवसेनेकडून याला काय प्रत्युत्तर मिळतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामोनिशाण साफ करून टाकावं हे मी आज परत बोलतो। पण काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही ते आदेश मानतो। काय बोललो मी आम्ही आदेश मानतो। मनाला न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। भारतीय जनता पक्षाच्या घोड्यांचे लगाम खेचली गेली, कल्याणमध्ये सुद्धा लगाम खेचली गेली। आता ठीक आहे की अखिल भारतीय पक्ष भाजप आहे, पक्षाला जे अभिप्रेत आहे ते देशामध्ये, राज्यामध्ये आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व्हावं। आणि एकदा भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे, एकदा आदेश आला का तो पाळला जातो, म्हणजे कोणाच्या मनात इच्छा असो वगैरे नसो। आणि माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी ठाण्याला, कल्याणला, इव्हन उल्हासनगरला सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची परवड झाली। आणि हे माझ्यासारख्याने कोण बोलणार आहे?